तर नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कंबाईन टीचिंग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण शेकडा नफा तोटा या टॉपिक वरील प्रश्न बघणार आहोत. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे गणित तुम्हाला मी सोडून दाखवणार आहे. फक्त लक्ष द्या मित्रांनो. एका व्यापाऱ्याने दोन वस्तू 1000 रुपयाला विकल्या. पहिल्या विक्रीमुळे त्यास 20% नफा, तर दुसऱ्याच्या विक्रीमुळे 30% तोटा झाला. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर मित्रांनो, अशा प्रकारचे गणित आपल्याला सोपे विचारले जातात आणि ते आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळे आपल्याला जमत नाही. तर मित्रांनो, एकदम सोपं आहे. त्याचा आपल्याला फॉर्म्युला आहे मित्रांनो, एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100. तर मित्रांनो, आपण बघू शकता, आपले जर कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपल्या गणित तेव्हाच सुटतं. तर पहिल्या विक्रीमुळे त्याच नफा किती झाले मित्रांनो? 20%, म्हणजेच प्लस 20. तर प्लस 20% नफा झालाय आणि तोटा किती झालेला आहे? 30% तोटा झाला, म्हणजे मायनस झाला, म्हणजे मायनस 30% तोटा झाला. म्हणजेच मायनस प्लस मायनस बरोबर मायनस होतं मित्रांनो. आणि आपला 20 गुणिले 30 एक्स वाय डिवाइड बाय 100, म्हणजेच 20 गुणिले 30 भागिले 100. मित्रांनो, शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं. तर मित्रांनो, प्लस 20 मायनस 30 मायनस 2 गुणिले 3, म्हणजेच मित्रांनो प्लस 20 मायनस 30 अधिक 6 मित्रांनो. आणि मित्रांनो, याची आता मायनस प्लस प्लस होणार, म्हणजेच 30 अधिक 6 हे 36 झाले मित्रांनो आपले. आणि मायनस प्लस 20 मायनस 36, म्हणजे मित्रांनो मायनस प्लस मायनस मायनस होतं मित्रांनो. याचा अर्थ उरले आपले 36 मधून 20 गेले 16, म्हणजे मोठ्या संख्या चिन्ह मायनस असल्यामुळे आपण 16 केलं, म्हणजे मायनस 16 आल्या उत्तर मायनस 16 आल्यामुळे मित्रांनो आपल्याला 16% तोटा झाला. प्लस आला असता मित्रांनो तर नफा झाला असता. त्याच्यामुळे आपल्याला